आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आर्थिक ताकद वाढल्यास बहिणींना 2100 रुपये देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली असंही शिंदे म्हणाले। आमचं सरकार शब्द पाळणार असंही शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 रुपये करून देऊ असं आश्वासन दिलेलं होतं सत्ताधाऱ्यांनी आणि त्याच्यानंतर आता प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीला आणि त्याच्यामध्ये सरकार स्थापन झालंय। पण जेव्हा सरकारची ताकद वाढणार, आर्थिक ताकद वाढल्यास बहिणींना 2100 रुपये देणार असं सत्ताधारी म्हणतायत। लाडकी बहीण योजनेचा त्याचे पैसे सुद्धा 2100 रुपये व्हायला 5 वर्ष लाडकी बहीण नीलम गोरे म्हटल्यात। लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचंच आश्वासन आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या वर जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याचेही उत्तर दिले। पण जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस इथं आले होते त्यावेळेला त्यांना भेटणाऱ्यांची त्यांची एक झलक बघणाऱ्यांची गर्दीही आपल्याला बाजूला पाहायला मिळते। असं आहे की पंढरपूरमध्ये मागच्या काळामध्ये आपण मंदिराचं काम चालू केलं होतं। आज मी ते जाऊन बघितलेलं आहे। अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीनं रिस्टोरेशन झालेलं आहे। जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे। त्यातलं जास्तीत जास्त काम आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय। काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं। ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं। घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं। मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे। मी त्यांना गो अहेड दिलेला आहे। मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा। त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू। त्यामुळे कुठेही लपालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आहे। आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं आहे। फंडिंग होत आहे, फतवे काढले जात आहेत कामाला, तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपमाने केला आहे। बघा असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत, पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन। आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलूया। वास्तुशिल्प जे एक वाघ्याचं आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली, सरकारची भूमिका स्पष्ट करावी। पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार। इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे। त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो। प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही। सगळ्यांनी बसून मार्ग काढावा। उगाच 2 समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात, इकडे धनगर समाज वेगळा, इकडे मराठा समाज वेगळा, असं काही नाही। सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत। त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे।
बसून मार्ग काढला पाहिजे. लाडकी बदनामी होते त्याच्यावरती 10 वर्षाची शिक्षा वगैरे बोललो मी मगाशी. लाडकी बहिणीला 2100 रुपये द्यायचं ठरलं होतं त्याच्यावर बोललो मी, त्याच्यावर रोज बोलणार. संभाजीराजेंनी त्यांची वेळ मागितली या संदर्भात, मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले का एका मुलाला? त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली, आता त्यांना का वाटतं असं माहित नाही. मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो, माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात, त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही काही. नमामि चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही, त्याला वेळ लागणार आहे. कारण एक एक नगरपालिका, एक एक ग्रामपंचायत, एक एक नाला, सगळं जाणारं घाण पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे. पण काम आपण सुरू केलं. अजितदादा म्हणले की ते शक्य नाही. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. पाहुयात पुढची बातमी. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात माझगाव कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. जर लग्नच झालं नाही तर पोटगी कशी देणार असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचंही मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं. तर राजश्री मुंडे याच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी 5 एप्रिलपर्यंत सुनावणी ही स्थगित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लग्न झाल्याचं प्रूफ करा, त्याविषयीचे पुरावे द्या असंही करुणा मुंडे यांना कोर्टानं सांगितल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल. बरीच काही अजून एव्हिडन्स द्यायचे आहेत जे काही साबित करतं की करुणा मुंडे हे धनंजय मुंडेच्या वाईफ्स आहेत म्हणून. तर त्यांचं म्हणणं होतं की आय मीन दे आर अग्रिंग टू द फॅक्ट दॅट शी इज मदर ऑफ द 2 kids, बट ही इज नॉट अग्रिंग दॅट शी इज हिज वाईफ ॲज वाईफ. आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं आहे की 21 वर्ष अशी लिव्हिंग रिलेशनशिप नसते. अँड वी हॅव ॲम्पल प्रूफ्स टू प्रूव्ह दॅट शी इज हिज वाईफ. आणि ते आम्ही पुढच्या 5 तारखेला कोर्टामध्ये दाखल करू. करुणा मुंडे यांच्या वकील होत्या आणि आमच्याकडे प्रूफ आहेत, पुरावे आहेत. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. 21 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप नसतं. मुंडे म्हणतायत की त्यांची जी मुलं आहेत करुणा मुंडे यांच्यापासून झालेली ती आपली आहेत, पण करुणा मुंडे या आपली पत्नी नाहीये असं दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला आहे. त्यामुळे ते कसं शक्य होऊ शकतं असा सवाल करुणा मुंडे यांच्या वकिलांनी या ठिकाणी उपस्थित केला.